नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. पाहू शकता बघा, आजच्या दिवशीची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठी खुशखबर. 3,000 रुपये खात्यात जमा. पाहू शकता, आजच्या आज तुम्हाला 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. सर्वच्या सर्व महिलांसाठी आजच्या दिवशीची सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, जशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली होती, त्यानुसार जर आपण पाहिलं तर 8 मार्च रोजी महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च रोजी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं होतं. आजपासूनच तुमच्या खात्यात 3,000 जमा होतील. आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि काही महिलांच्या खात्यात सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण काही महिलांना 3,000 न येता फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहेत. त्यामुळे लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला पैसे आलेत सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला किती पैसे आलेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि ज्या कोणाला पैसे आले नसतील त्यांना हा व्हिडिओ पाहता क्षणी पैसे येणार आहेत. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वच्या सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महिलांना जानेवारी पर्यंतचे 7 हप्ते मिळाले होते. 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा होता आणि 9वा हप्ता हा मार्च महिन्याचा होता. 8व्या हप्त्याचे 1,500 आणि 9व्या हप्त्याचे 1,500 असे मिळून 3,000 तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहे. तर आता हे पैसे केव्हा येतील, तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला तसा SMS सुद्धा येणार आहे. काही महिलांना तर सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना, ज्या माझ्या लाडक्या ताईंना पैसे जमा झालेत त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा आणि किती रुपये आले ते पण सांगायचं आहे. तर बघा लाडक्या ताईंनो, जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून इतर महिलांना समजेल की कोणत्या जिल्ह्यात आज वाटप सुरू आहे. त्यानंतर आपण आजच्या दिवशीची सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी खुशखबर या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ती योजना फारच लोकप्रिय ठरली. तर या योजनेला महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. लाडक्या बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे नियमित जमा करण्यात येत होते. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही जमा झाला नव्हता. फेब्रुवारी महिना संपला आणि 7 मार्च तारीख आली. त्या दिवशी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तर कोणाकोणाला पैसे आलेत सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि सरकारने असं सांगितलं होतं की आता फेब्रुवारी महिना उलटून गेला, त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्रित देऊ, 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत. यामुळे महिला अत्यंत नाराज झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही बँक खात्यात किती पैसे आले ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला एक SMS येईल. तुमचा जर मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक असेल तर तुम्हाला पैसे जमा झाल्या SMS येणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही कारणास्तव बँकेकडून SMS आला नाही तर तुम्ही बँकेला SMS पाठवून बॅलन्स चेक करू शकता किंवा जो बँकेचा टोल फ्री नंबर असतो त्यावर मिस कॉल देऊन तुम्ही तुमचं बँकेचं बॅलन्स चेक करू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल, अँड्रॉइड फोन असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे यावरून बॅलन्स चेक करू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करू शकता. तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँकेत पैसे जमा झालेत की नाही हे देखील चेक करू शकता. त्यानंतरची एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अर्जांची छाननी आता निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असणाऱ्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येणार नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार चालू राहील. या योजनेच्या अटी शर्तींनुसार लाभार्थी महिलांच्या पात्रतेची अटी, त्या अटींवरूनच पात्रता आणि अपात्रता ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे. कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत. आणि लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारते, कोणत्या कोणत्या ताईच्या खात्यात आज पैसे जमा झालेत सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ज्यांना आले असतील त्यांनी मला आले असं लिहून पाठवा. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि किती पैसे आले
आहे ते मला पटापट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याबद्दलची अचूक माहिती मिळून जाईल। आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।